आणखी एक सफलता या षटकामध्ये आतापर्यंत 3 सफलता अजयनं मिळवल्यात आणि मात्र आणखी एक बक्षीस 500 रुपयाचं आलंय म्हणजे एकूण 1500 रुपये झालेत त्यासाठी. ओर झाली 3 सफलता मिळाली 1500 झाले. अजूनपर्यंत 1000 जमा आहेत. आणखी 500 जमा करा. बिराजदादा भवार साहेबांकडनं बक्षीस आलेत. आता नवीन गोलंदाज येतोय भाविक गोवारी यांचा म्हणजे विराज दादांचे आमचे सुपुत्र आहेत ते. उत्तम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. उत्तम पाधीर पंचांचा इशारा स्वेरचा आलाय. एका धाव संख्येने संघ पोहोचतोय 6 वर. 6 धावा धावपट्ट्यावर 3-6 अशी थोडीशी नाजूक अवस्था. दुबेवाडी टीमची नवीन फलंदाज उत्तम पाधीर आमचे साथी समालोचक आहेत. एक चांगला गुणवान समालोचक आणि आता मात्र क्रिकेटच्या मैदानावर खेळताना दिसतोय हा खेळाडू. 3-6 अशी थोडीशी नाजूक अवस्था. भाविक हा खेळाडू आमचे विलास दादांचा सुपुत्र आहे. पुढचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरनं खेळलाय आणि चेंडू जाणार सीमारेषा पार. आला हा दर्जेदार चौकार. सचिन लांगी फलंदाज सचिन लोखंडे फलंदाज नाव गाजवती गावाचा आमच्या आंबेरपडा गावाची शान इलेवन. रिवो आहे ना रिवो. चला रिवो आलाय. तिसरे पंच या बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. आमचे तिसरे पंचांचं त्यांना विनंती करून आपण या. तिसरे पंच आमचे या चेंडूवर चौकार आलाय. चौकार धावसंख्या 10 वर गेलेली आहे. डिसिजन पेंडिंग आहे. आणि पंचांचा इशारा येतोय इट्स अ बिमर. हा नोचा इशारा आलाय म्हणजे या चेंडूवर 5 धावा येतील. 5 धाव संख्येने संघ पोहोचतोय 11 या आकड्यावर आणि हा चेंडू पुढचा असेल फ्री हिट.
मुक्त चेंडू असेल, या चेंडूवर फायदा घेण्याचा प्रयत्न लोबेवाडी संघाचा खेळाडू फलंदाज करण हा नक्की करेल. 11 धावा. भाविक हा खेळाडू आहे, आमच्या विलास दादांचा सुपुत्र आहे. कमी वयामध्ये चांगला खेळ मोपाळा टीम मध्ये खेळत असताना अनेक भागामध्ये करताना हा खेळाडू दिसलाय. मात्र आता स्पर्धा वेगळी आहे, मैदान वेगळे आहे, सामना वेगळा आहे. पुढचा चेंडू भाविकचा. डावकराचा गोलंदाज हेलिकॉप्टर रूप देण्याचा प्रयत्न फलंदाजानं केला. फ्रीडचा चेंडू निर्धाव फेकलाय आणि चांगला चेंडू. 11 धावा. 3 बाद 11 धावावर आतापर्यंत धावसंख्या पाहायला मिळाली लोबेवाडी या टीमची. 3 बाद 11. मैदानाच्या आतमध्ये करण आणि उत्तम अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. उत्तम पादीर. 11 धावा धावसंख्यावर फलकावर पाहायला मिळतात. पुन्हा भाविक सज्ज होते. पुढचा चेंडू करणसाठी. हा आतमध्ये येतोय तो अनिल. 4 बाद 11 अशी थोडीशी नाजूक अवस्था. पुढचा चेंडू सोडून दिलाय. पंचांचा स्क्वेअरचा इशारा आला. 1 धाव. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 12 या आकड्यावर. 4 बाद 12 अशी थोडीशी नाजूक अवस्था लोबेवाडी या टीमची. एक चौकार मगच्या चेंडूमध्ये आला होता, त्यानंतर पुन्हा फलंदाज बाद झालाय आणि हा चेंडू स्क्वेअर. 4 बाद 11 12 धावा. पुन्हा एकदा कमी गतीचा चेंडू पाहायला मिळाला. व्हेरिएशन किती परिवर्तन या चेंडूमध्ये केले गोलंदाज भाविकनं आणि चेंडू फेकल्या निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली धावपट्ट्यावर. पुन्हा एकदा 4 बाद 12. चार बाद 12 अशी अवस्था मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा भाविकचा हा पुढचा चेंडू. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा झेड गेलाय, मात्र झेड थोडासा पुढे राहिला. 1 धावसंख्या पूर्ण. 2चा प्रयत्न. 2 धावा सुद्धा सहज पूर्ण. 2 धावसंख्येनं संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या धावपट्ट्यावर 4 बाद 14. चार बाद 14 अशी धावसंख्या धावपट्ट्यावर. पुन्हा एकदा हा चेंडू सुरेख. आणखी एक चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थगित. धावपट्ट्यावर आली ती 14 वर. भाविक हा गोलंदाज आतापर्यंत 5 चेंडू ज्यानं फेकले. धावसंख्या खर्च केल्यात 9. अनेक सफलता ज्यानं आपल्या टीमसाठी मिळवल्या आणि सांघिक धावसंख्या धावपट्ट्यावर 4 बाद 14. 4 बाद 14 अशी धावसंख्या धावपट्ट्यावर पाहायला मिळतोय. रनअप मध्ये थोडासा बिघाड भाविकचं. हा चेंडू थोडासा अपील झालाय आणि हाही चेंडू गेल्या निर्धाव. अशा रीतीनं 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावपट्ट्यावर लोबेवाडी संघाची धावसंख्या झाली ती 4 बाद 14. ऐकू पुन्हा एकदा आपण डीजे. बॅटिंग करतोय दमदार, बॅटिंग करतोय दमदार, बॅटिंग करतोय दमदार. संकेत कोकाटे श्रीलंकी बॅटर आहेत डेंजर. मारताना चौकार षटकार, मारताना चौकार षटकार, मारताना चौकार षटकार. अक्षय जोशी बॉलर आमचा, संदीप पासवले बॉलर आमचा. नाद नाही रितेश सुपेचा, नाद नाही रोशन गवारीचा. आमच्या आंबेरपाडा गावाची शान स्मिथ 11 संघ. नवीन गोलंदाज रितेश.
हा चेंडू पंचांचा स्क्वेअरचा इशारा. एक धाव एका धाव संख्येने संघ पोहोचते 15 या आकड्यावर. पुन्हा इथे खराब क्षेत्ररक्षण, जिथे एकही धाव गेली नसती तिथे मात्र चेंडू जातो सीमारेषा पार. हा आलाय चौकार. गावाची शान स्मित 11 संघाचा. आंबेरपाडा गावाची शान स्मित 11 संघाचा. आंबेरपाडा गावाची शान स्मित 11 संघाचा. उत्तमच्या बॅटमधनं हा चौकार. धावसंख्या पोहोचतो 19 वर. हा पुलटा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेनं बॅक टू बॅक आणखी एक चौकार. उत्तमच्या बॅटमध्ये निघाला. 4 धावसंख्येने संघ पोहोचतो 23 या आकड्यावर. संघाची टाईट आहे कॉल. संघाची टाईट आहे कॉल. 4 धावसंख्येने संघ पोहोचतो 23 या आकड्यावर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हा चेंडू लॉंग ऑन चार्जर मध्ये खेळलाय उत्तमच्या बॅटमधनं. एकच धाव 20 धावा. नेक्स्ट सामना पहिला विनर संघ ठोंबरेवाडी विपक्ष जांभूळवाडी. दोन्ही संघाच्या संगणकाने यायचा आहे. ठोंबरेवाडी आणि जांभूळवाडी 3 षटकांचा सामना दुसऱ्या फेरीमधला असेल. एक धाव एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 24. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका येतोय. आणखी एक चौकार येईल काय? आणि मात्र आणखी एक चौकार. 4 धावसंख्येने संघ पोहोचतोय 28 या आकड्यावर. संघाची टाईट आहे कॉल. रवी गवारी जय सुपे आहेत ओ फिल्डर. संघाचा भार आहे त्यांच्यावर. संघाचा भार आहे त्यांच्यावर. संघाचा भार आहे त्यांच्यावर. नाम गवारी आहे फिल्डर. यश प्रेम आहे फिल्डर. नाव गाजवती गावाचा. सपोर्ट आंबेरपाडा गावाचा. आमच्या आंबेरपाडा गावाची शान स्मित 11. 28 धावा धावपट्टावर. 4 बाद 28. हे शरद थोडंसं महागडं पाहायला मिळाले. मात्र थोडंसं चुकाई झाल्या कारण क्षेत्ररक्षकाची साथ दिली आवली नाही या षटकामध्ये. अशा रीतीनं धावसंख्या धावपट्टावर 4 बाद 29. थोडीशी खराब अशी फिल्डिंग या षटकामध्ये राहिली त्यामुळं धावसंख्या वाढली. आणि आता मात्र या षटकामधील शेवटचा एक चेंडू असेल. 29 धावा धावपट्टावर. लोबेवाडी विपक्ष मोहपाडा असा हा सामना आहे. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहताय. स्पर्धा अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा आहे. पहिलं वर्ष मात्र खूप सुंदरसं राहिले आतापर्यंत. डान्सिंग डाऊन विकेटचा प्रयत्न केल्याने फलंदाज उत्तमच्या बॅटमध्ये निघालाय. अतिशय देखणा दर्जेदार हा षटकार. आंबेरपाडा गावाची शान स्मित 11 संघाचा. आंबेरपाडा गावाची शान स्मित 11 संघाचा. आंबेरपाडा गावाची शान स्मित 11 संघाचा. या रायगड जिल्ह्यात या कर्जत शहरात संघ 1 नंबर कोणाचा. संघ 1 नंबर कोणाचा. आमच्या आंबेरपाडा गावाची शान स्मित 11 संघाचा. आंबेरपाडा 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्येवर धावपट्टावर 4 बाद 35. आता मात्र शेवटचं षटक म्हणतो गोलंदाज जय. 4 बाद 35 अशी चांगली सुरुवात खराब परिस्थितीनुसार पाहायला मिळाली. तिसऱ्या षटकामध्ये चांगल्या धावा आल्या लोबेवाडी या टीमसाठी. आता शेवटचे 6 चेंडू स्लॉगवरचं अंतिम षटक फेकण्यासाठी आले गोलंदाज जय. 35 धावा आतापर्यंत. 4 बाद 35. चार बाद 35. शेवटचं षटक जय आलाय. समोर फलंदाज अनिल. पहिला चेंडू सुरेख फेकलाय. निर्धाव चेंडू गेला आतापर्यंत. उत्तमचा खेळ चांगला राहिलाय. ज्यानं 2 चौकार 1 षटकार आपल्या खेळीमध्ये आतापर्यंत खेळलाय. 35 धावा धावपट्टावर. आता शेवटचा षटक आहे. त्यामध्ये पहिला चेंडू निर्धाव. दुसरा चेंडू पुन्हा भिरकावून दिला. सीमारेषा पार जाईल
आणखी एक येतो लॉंगॉनच्या डोक्यावरनं हा गगनभेदी षटकार. शान स्मित 11 संघाचा आंबेरपाडा गावाची 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 शान स्मित 11 संघाचा. 6 धावसंख्येने संघ पोहोचतोय 41 या आकड्यावर. आता मात्र धावांचा थोडासा आकार चांगल्या प्रकारे राहिला. पहिल्या 2 षटकामध्ये धावा कमी होत्या, त्याच्यानंतर उत्तमचं आक्रमण आणि आता अनिलचं आक्रमण पाहायला मिळालं. धावसंख्या आतापर्यंत पोहोचली 41 धावा झाल्यात. 41 हा पुढचा चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा या पहिल्या फेरीमधला जो संघ जिंकलाय ठोंबरेवाडी आणि जांभूलवाडी या नाणेफेकीसाठी आपण या संघनायकाने 3 बॉल 41 धावा धावपटलावर. पुन्हा एकदा हा चेंडू काळू कॉर्नर क्षेत्रामध्ये खेळलाय. 1च धाव मिळेल. 1 धावसंख्येने संघ पोहोचतोय 42 या आकड्यावर. आता शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रामधील. 42 धावा झाल्यात. पुन्हा एकदा दोन्ही संघांना विनंती करेन नाणेफेकीसाठी या ठोंबरेवाडी आणि जांभूलवाडी. 42 धावा धावपटलावर. पुढचा चेंडू उत्तमसाठी. हा चेंडू पुन्हा एकदा पॉइंटच्या रिझन मध्ये खेळलाय उत्तमच्या बॅटमधनं. 1च धाव. 2चा प्रयत्न असेल मात्र 2 धावा इथे होऊ शकणार नाही आणि फलंदाज होणार बॅक टू पॅव्हिलियन. फलंदाज होणार बाद. 1च धाव. या रायगड जिल्ह्यात या कर्जत शहरात संघ 1 नंबर कोणाचा संघ 1 नंबर कोणाचा आमच्या आंबेरपाडा गावाची शान स्मित 11 संघाचा आंबेरपाडा गावाची शान स्मित 11 संघाचा आंबेरपाडा गावाची शान स्मित 11 संघाचा आंबेरपाडा गावाची शान स्मित 43 धावा. आता मात्र शेवटचा एक चेंडू आहे पहिल्या सत्रामधील शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी. 43 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय आनंद धावा. आनंद नवीन फलंदाज. पुन्हा एकदा हा चेंडू लॉंगॉनच्या मध्ये खेळलाय. 1 धावसंख्या सहज पूर्ण. 2चा प्रयत्न होऊ शकत नाही. 1च धाव. 1 धावसंख्या पोहोचली 44. अशा रीतीने पहिल्या पूर्वार्ध संपला. पहिल्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर धावपटल्यावर धावसंख्या 44 आणि 45 धावांचं आव्हान. 44 धावा झाले. 45 धावांचं आव्हान समोर मोहपाडा संघासमोर ठेवलंय. ते आव्हान कशा प्रकारे पार करेल मोहपाडा संघ की त्यांना रोखलं जाईल हे आपण काही क्षणामध्ये पाहू शकाल. तत्पूर्वी डीजेला आपण देऊया संधी आणि 2 संघादरम्यान नाणेफेक होतोय. 3 षटकांचा सामना असेल दुसऱ्या फेरीमधला ठोंबरेवाडी आणि जांभूलवाडी. डीजे टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती. टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. 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 सभापती नारायण डामसे साहेबांच्या नावानं अमर लांगीनं क्रिकेटचं ते केलंय आयोजन. लाखाची आओ बक्षीस बघा तिथं लाविती. लाखाची आओ बक्षीस बघा तिथं लाविती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. चला फलंदाज पाठवा आतमध्ये. 45 धावांचं आव्हान आहे. 45 धावांचा पाठलाग
कशा प्रकारे करतोय मोहपाडा संघ ते पाहायचं आहे. अजय आणि करण अशी जोडी चेंडू फेकायचे आहेत. दिलेत चेंडू. 45 धावांचं आव्हान आहे. अजय आणि करण अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. चांगली स्पर्धा आपण पाहताय. आजची दुसरी रजनीमध्ये सर्वच्या सर्व संघ अतिशय चांगले पाहायला मिळाला. पहिला सामना जो ओपनचा होता अंजपाने मार्केवाडी, त्याने मार्केवाडी संघ जिंकला. नंतर वाक्कस आणि चिंचवडी याच्यामध्ये वाक्कस संघ जिंकला. त्याच्यानंतर वाक्कस आणि मार्केवाडीमध्ये मार्केवाडी हा संघ जिंकला. त्यानंतर डोंगरीवाडी आणि मोराचेवाडीमध्ये डोंगरीवाडी संघ जिंकला. जांभूळवाडी आणि चापेवाडीमध्ये जांभूळवाडी हा संघ जिंकला. रामाचीवाडी आणि डोणेवाडी याच्यामध्ये रामाचीवाडी संघ जिंकलाय. आणि आता लोभेवाडी आणि मोहोपाडा यामध्ये चालू असणारा हा सामना 45 धावांचं आव्हान आहे. 45 धावांचं आव्हान कशा प्रकारे पार करतील ते पाहायचं. अजित आणि करण अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर सचिन हा गोलंदाज जो सलामीचं पहिलं षटक फेकेल. पंचेचाळीस धावा आतापर्यंत हे आव्हान आहे. ते आव्हान पार करेल की नाही हा संघ ते पाहायचा आहे. चांगली स्पर्धा आदिवासी बांधवांसाठी खास करून ही स्पर्धा आहे. आणि आजच्या या घडीला आदिवासी समाजामधील अनेक खेळाडू ज्यानं स्वतःला ग्रामीण खेळताना सिद्ध केलं आणि रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा खेळताना किंवा अनेक ओपन स्पर्धेमध्ये खेळताना या खेळाडूंना आपण पाहिलंय. असा हा समाज आणि त्या समाजाच्या वतीनं आज अमरजी साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा. हा पहिला चेंडू इथे फटका बसलाय आणि पहिल्या चेंडूवर इथं सफलता पहिला ब्रेक थ्रू यावेळी लबेवाडी संघाने मिळवलाय. सचिन आणि पहिला फलंदाज बाद होणार. बॅक टू पॅव्हिलियन. करण बाद झालाय. अरे कोण रे आला तो कर्जतवाला. अरे कोण रे आला यो कोटिंब्यावाला. तो कशात कम नाही रे दादा, कशात कम नाही रे. आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या नारायण डामसे दादा. पहिल्या चेंडूवर फलंदाज करण बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर नवीन फलंदाज येतोय रितेश. रितेश हा नवीन फलंदाज. 45 धावांचं आव्हान आहे. प्रति षटका मग 11.25 ते सरासरी राखत असताना पहिल्या चेंडू मात्र फलंदाज बाद झालाय मोहोपाडा या टीमचा. रितेश हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुढचा चेंडू. या चेंडू सुद्धा जोरदार अपील पाहायला मिळालं आणि पंचानं ते अपील उचललं आणि मात्र बॅक टू बॅक आणखी एक फलंदाज होतोय. बॅक टू पॅव्हिलियन. दुसरी सफलता सचिन आणि संघाला. या रायगड जिल्ह्यात लगातार 2 चेंडू 2 फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज येतोय विकास. हॅट्रिक बॉल असेल हा.
पाहायचा हॅट्रिक मिळवेल का हा सचिन हा गोलंदाज. 2 फलंदाज 0 धावसंख्ये बाद. डावकऱ्याचा विकास मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि हा चेंडू सुद्धा सुरेख होता. हॅट्रिक बॉल, धाव कुठेही आली नाही आणि चेंडू निर्धाव गेलाय. स्थगित धावसंख्या धावपट्ट्यावर राहिली ती मात्र कुठलीही धावसंख्या अजूनपर्यंत ओपन झालेली नाही. पुन्हा एकदा सचिन सज्ज होतोय. कौतुकास्पद अशी ही गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा बॅटची एज फर्स्ट मध्ये हा चेंडू गेलाय आणि कदाचित डायरेक्ट हिट झाला असता, फलंदाज बादी झाला असता, तसं झालं नाहीये. एक धाव एका धावसंख्येनं खातं ओपन झालं. आता मात्र मोहपाडा या टीमचं 2 बाद 1 अशी थोडीशी नाजूक अवस्था मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू गोलंदाज सचिनचा. 4 चेंडू आतापर्यंत संपले. धावसंख्या धावपट्ट्यावर 2 बाद 1. शफल झाला होता. फायनल क्षेत्रामध्ये चेंडू मारायचा होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नाही. चेंडू गेला निर्धाव. आणखी एक चेंडू निर्धाव. चांगलं षटक पाहायला मिळालं. 45 धावांचं आव्हान असताना पहिल्या 5 चेंडूमध्ये फक्त 1च धाव आतापर्यंत खर्च केली गोलंदाज सचिन आणि ज्यामध्ये 2 सफलता ज्यानं आपल्या टीमला ही मिळवून दिल्यात तो हा गोलंदाज सचिन. आता शेवटचा चेंडू षटकातील. यावेळी मात्र गॅप मध्ये चेंडू मारलाय. चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषा पार. ओर द लोप चौकार. षटकार आहे हा, सॉरी षटकार म्हणजे 6 धावा. 6 धावसंख्येने संघ पोहोचतोय 2 बाद 7 वर. रायगड जिल्ह्यात डंका वाजतोय नारायणराव सेदादांचा. वाजतोय नारायणराव सेदादांचा. साऱ्या रायगड जिल्ह्यात डंका वाजतोय नारायणराव सेदादांचा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावर 2 बाद 7. 45 धावांचं आव्हान असताना 7 धावा. आता विजयासाठी 18 चेंडू असतील आणि 38 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. नवीन गोलंदाज करण. हा चेंडू पुन्हा एकदा पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. डावखुराचा फलंदाज विकास. 1च धाव. 1 धावसंख्येने संघ 8 या आकड्यावर पोहोचलाय. अड्डावा धावपट्टावर. हा लो फुलटा चेंडू होता. पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड स्केअर रिझर्व मध्ये चेंडू केलाय. थोडासा फंबल क्षेत्रक्षक झाला. 2 धावा या चेंडूवर मिळाल्या. 2 धावसंख्येने संघ 10 या आकड्यावर पोहोचलाय. थोडीशी चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अजितच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 10 धावा धावपटलावर. पुन्हा एकदा हा पुलटा चेंडू मिड विकेटच्या रिझर्व मध्ये ट्रॅव्हल कार्पेटचा साइन झाला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक फंबल. पुन्हा एकदा 1-2 मध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा या चेंडूवर. 2 धावसंख्येनं संघ 12 या आकड्यावर.
पुढचा चेंडू हा पुन्हा एकदा पुलटा चेंडू. इथे झेल होता मात्र झेल इथे उत्तम कडनं सुटलेला आहे. एक धाव मिळाली. एका धावसंख्येनं संघ पोहोचतोय 13 या आकड्यावर. कदाचित झेल झाला असता तर संकट वाढली असती मोपाडा या टीमची. तसंच झालं नाही. एक जीवनदान मिळालं फलंदाजाला. एक धावी मिळाली. एका धावसंख्येनं संघ 13 वर पोहोचलाय. पुढचा चेंडू करणचा हा पुढचा चेंडू होता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची एज लागली. पॉईंटच्या मध्ये हा चेंडू गेलाय. एकच धाव. एका धावसंख्येनं संघ 14 या आकड्यावर पोहोचतोय. 45 धावांची गरज असताना आतापर्यंत 14 धावा झाल्यात. अजून 31 धावांची गरज. येणारे 13 चेंडू आणि 31 धावा असं समीकरण या सामन्यामध्ये राहिले. अजूनही हा सामना जर पाहिला तर दोन्ही संघाकडनं बाजूने असणार आहे. कोण जिंकेल हे आपण अजून पण सांगू शकत नाही. कुठला संघ जिंकेल ज्यापर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तिथपर्यंत आपण सांगू शकत नाही. धावसंख्या धावपटल्यावर 14. पुन्हा एकदा गोलंदाज करण ज्यानं आतापर्यंत 5 चेंडू फेकले. धावसंख्या खर्च केल्यात 7. तो हा गोलंदाज शेवटचा चेंडू फेकतोय. समोर फलंदाज आहे अजित. हा चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. आला हा षटकार. आमच्या आंबेरपडा गावाची शान स्मित 11 संघाचा. 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 20 झाले. आता 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. 20 धावा झाल्यात. आता शेवटचे 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. बारा चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. नवीन येते गोलंदाज लोबेवाडी या टीम कडनं दत्ता. दत्ता हा नवीन गोलंदाज. समोर फलंदाज विकास. अजितने आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 17 धावसंख्या उभारल्यात तर विकासने 4 चेंडूमध्ये 2 धावा. 12 चेंडू 25 धावांचं समीकरण असताना हा पहिला शॉर्टपिच चेंडू होता. अंगाला लागला चेंडू. 1 धाव आली. पंचांचा लेग बायचा इशारा. एका धावसंख्येनं संघ 21 या आकड्यावर पोहोचलाय. आता समीकरण असणारे 11 चेंडू आणि 24 धावांची गरज या सामन्यामध्ये. अकरा चेंडू आणि 24 धावांची गरज. पुढचा चेंडू गोलंदाज दत्ताचा. हा सुरेख चेंडू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता अजितचा. त्या प्रयत्नामध्ये यश नाही आलं. चेंडू निर्धाव गेला. धावसंख्या स्थगित. धावपट्टावर राहिली ती 21 वर. दहा चेंडू आणि आता 24 धावांची गरज. चांगला फटका पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव. एका धावसंख्येनं संघ 22 वर पोहोचला. आता समीकरण बदललं. 9 चेंडू 23 धावा. आता मात्र या सामन्यामध्ये कमबॅक केले लोबेवाडी या संघानं. 12 चेंडू 25 धावांची गरज असताना आतापर्यंत 3 चेंडू फेकले. 2 धावा खर्च केल्या दत्तानं आणि समीकरण राहिले 9 चेंडू आणि 22 धावा.
23 धावा. हा चेंडू मात्र शॉर्ट पुल सक्सेसफुल पाहायला मिळाला आणि मात्र विकासच्या बॅट मध्ये निघाला हा षटकार. बोलवाला और नारायण राम से आला दादा कोटिंबे वाला, नारायण राम से आला दादा कोटिंबे वाला, नारायण राम से आला दादा कोटिंबे वाला, नारायण राम से आला दादा कोटिंबे वाला. थँक्यू. धावसंख्या 28. आता मात्र 8 चेंडू आणि 17 धावांची गरज. 8 चेंडू 17. पुन्हा एकदा षटकारानंतर कमबॅक केलं गोलंदाज दत्तानं. एक धावसंख्या पूर्ण 2चा प्रयत्न केला नाही. एकच धाव. एका धावसंख्येनं संघ पोहोचतोय 29 वर. आता 7 चेंडू आणि 16 धावांची गरज. 7 चेंडू आणि 16 धावा. अजूनही सामना आपण जर पाहिला तर दोन्ही बाजूकडनं झुकलाय. हा चेंडू खूप महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. बॅटिंग करणं जर मोठा फटका आला तर नक्की फायदेशीर असेल आणि गोलंदाजाने निर्धाव फेकला तर त्यांनाही फायदा होईल. 7-16. फुल टॉस चेंडू. यावेळी फटका मात्र फसलाय आणि मात्र महत्वाचा फलंदाज झालाय. बॅक टू पॅव्हिलियन. आता समीकरण राहिलं शेवटचे 6 चेंडू आणि 16 धावा. ठोक डीजे. रक्तात नाही जनतेचा तो सेवक हाय, घेण माघार त्यांच्या रक्तात नाही. चूक करू नका हलक्यात घ्यायची, चूक करू नका हलक्यात घ्यायची. कुणाच्या बसकी बात नाही हो डामसे साहेबांना टक्कर द्यायची, नाही बसकी बात नारायण डामसे साहेबांना टक्कर द्यायची. नारायण डामसे साहेबांना टक्कर द्यायची, नाही बसकी बात नारायण डामसे साहेबांना टक्कर द्यायची. त्यांनी जनसेवेचा घेतलाय वसा, समाजकार्यात उमटवलाय ठसा, समाजकार्यात उमटवलाय ठसा, समाजकार्यात उमटवलाय ठसा. आहे हिऱ्यात हिरा कोहिनूर. थँक्यू. आता 6 चेंडू 16 धावांचं समीकरण. नवीन आलाय गोलंदाज साहिल लोभेवाडी या टीमकडनं. हा गोलंदाज अतिशय महत्वाचं षटक आहे. अर्थात सामन्याचं सूत्रच त्याच्या हातामध्ये दिलंय साहिलच्या. ते सूत्र कशा प्रकारे पार करेल, तो संघाला विजय करून देईल की सामना गमावेल, हे येणाऱ्या 6 चेंडू मध्ये या सामन्याचं चित्र स्पष्ट होईल. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. समोर फलंदाज विकास ज्यानं आतापर्यंत एक षटकार आपल्या इनिंग मध्ये खेळलाय. नवीन फलंदाज आलाय तो जय. पहिला चेंडू गॅप मध्ये खेळलाय. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये चेंडूला भिरकावलाय. सीमारेषेच्या पार चेंडू जातोय चौकार. आहे दिलदार मोठ्या मनाचा समाजसेवक गोरगरिबांचा, आहे दिलदार मोठ्या मनाचा समाजसेवक गोरगरिबांचा. साऱ्या कार्यसत शहरात डंका वाजतोय नारायण डावसे दादांचा, साऱ्या रायगड जिल्ह्यात डंका वाजतोय नारायण डावसे दादांचा. साऱ्या कार्यसत शहरात डंका वाजतोय नारायण डावसे दादांचा, साऱ्या रायगड जिल्ह्यात डंका वाजतोय नारायण डावसे दादांचा. 5 चेंडू आणि आता 12 धावांची गरज या सामन्यामध्ये राहिलाय. पहिला चेंडू चौकार आलाय विकासच्या बॅट मधनं. आता 5 चेंडू आणि 12 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये आहे. यावेळी चेंडू अंगाला अडकलाय. अपील झालंय. पंचानं ते अपील पेटाळलंय. बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल. आता समीकरण राहणार 4 चेंडू 11 धावा. चौकारानंतर कमबॅक केलंय गोलंदाज साहिलनं. आता 4 चेंडू 11 धावा. नवीन फलंदाज जय आलाय.
4 चेंडू 11 धावांची गरज या सामन्यामध्ये. साईडचा पुढचा चेंडू जयसाठी. फुलटा चेंडू होता, त्या चेंडूला फायदा घेता आला नाही, मात्र नशिबाचा हा पायचा चौकार आला टीम मोहपाडा संघासाठी. बाईचा हा चौकार. आता 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. चेंडू आणि 7 धावांची गरज. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज या सामन्यामध्ये. लोबेवाडी आणि मोहपाडा चालू असणारा हा सामना आहे. फलंदाजी करतोय मोहपाडा संघ. पुढचा चेंडू साईडचा हा फुलटा चेंडू होता, अपील झालंय आणि मात्र इथे पुन्हा एकदा थर्ड अंपायर. नॉट आउट. आता मात्र 2 चेंडू आणि 6 धावांची गरज या सामन्यामध्ये. 2 चेंडू आणि 6 धावा, एका षटकाराची गरज, एका चौकार आणि एका दुहेरी धावाची गरज या सामन्यामध्ये. 2 चेंडू निर्धाव फेकले तर लोबेवाडी संघ सुद्धा हा सामना जिंकू शकतोय. कुठला संघ या सामन्यामध्ये जिंकतोय आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय ते पाहायचं आहे. विकास हा खेळाडू अजूनही खेळतोय. वैयक्तिक 13 धावसंख्येवर नाबाद आहे. 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता यावेळी मोहपाडा या टीमसाठी आहे. दोन चेंडू 6 धावांची गरज. नेक्स्ट सामना जो नाणेफेक जिंकला त्याने लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे जर फिल्डिंग असेल तर. 2 चेंडू 6 धावांची गरज असताना पुन्हा एकदा इथे झाले काय, आणखी एक नशिबाचा
चौकार मिळतोय. टीम मोहपाडा या टीमला जिथे चेंडू फेकलेला होता निर्धाव तिथं मात्र नशिबाचा चौकार मिळाला. समीकरण आता बदललं. 1 चेंडू 2 धावा. या रायगड जिल्ह्यात या कर्जत शहरात संघ 1 नंबर कोणाचा, संघ 1 नंबर कोणाचा, आमच्या आंबेरपाडा गावाची शान स्मित 11 संघाचा, आंबेरपाडा गावाची शान स्मित 11 संघाचा, आंबेरपाडा गावाची शान स्मित 11 संघाचा, आंबेरपाडा गावाची शान स्मित 11 संघाचा. थँक्यू. 1 चेंडू 2 धावा कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेमधला नियम आहे. त्यामुळे 2 धावा या काढाव्या लागतील याची नोंद घ्या. टीम मोहपाडा 1 चेंडू 2 धावा. चेंडू गोलंदाजा साईडनं निर्धाव फेकला होता, चूक झाली आणि मात्र हा चौकार गेला. आता मात्र 1 चेंडू 2 धावा. कुठला संघ या सामन्यामध्ये जिंकेल आणि आपलं अस्तित्व या सामन्यामध्ये टिकवून ठेवेल ते पाहायचं आहे. साईल विपक्ष विकास असा हा सामना. 1 चेंडू 2 धावा. 1 चेंडू 2 धावा. अतिशय रफ अँड टफ. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. कोण जिंकून देतो या संकट काळी प्रसंगामध्ये. 1 चेंडू 2 धावा. 1 चेंडू 2 धावांची गरज असताना इथे झालंय काय, चेंडू जातोय इथे कदाचित झेल सोडल्या म्हणतो वाटतं आणि चेंडू गेल्या सीमाराच्या पार आणि हा आला चौकार. अशा रीतीने या सामन्यामध्ये मोहपाडा संघ जिंकतोय. हार्दिक अभिनंदन. लोबेवाडी संघानं फाईट दिली त्याबद्दल त्याही संघाचा हार्दिक हार्दिक आभार. कर्जतवाला अरे कोण रे आला या कोटिंब्यावाला, तो कशात कम नाही रे दादा, कशात कम नाही रे. आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे, आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे, आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे, आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे. थँक्यू.